तर अहिल्यानगरला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलाय। त्यामुळे शेतीचा चिखल झालाय, मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालंय। त्यामुळे बळीराजा हवालदिल झालाय। मात्र राहता तालुक्यात ढगसदृश्य परिस्थिती असणारा पाऊस पडल्यानं कुठेतरी हातातोंडाशी आलेलं पीक आता पाण्यात गेलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर मी आता राहता तालुक्यातील खडकेवाके परिसरात आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सोयाबीन असेल, मका असेल, याचबरोबर ऊस पिकाला देखील मोठा फटका बसलेला आहे। दूरपर्यंत जर पाहिलं तर अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेले, जसं काय शेत म्हणजे हे शेत नव्हे तर हा तलाव आहे की काय, अशी परिस्थिती या राहता तालुक्यात दिसून येते। काय पीक होतं, काय नुकसान झालं? आता आमचं सध्या कांद्याचं पीक होतं आणि सोयाबीन आहे, तर ती सोंगायला आलेली आहे सोयाबीन, तरी पण ती आता काढता येत नाही। खूप पाऊस झालेला आहे, ट्रॅक्टर शेतात येऊ शकत नाही आणि आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 50 वर्षामध्ये इतका एका दिवसात इतका पाऊस कधीच झालेला नाही। हा एकदम अतिवृष्टी टाईप, ढगफुटी टाईप पाऊस झाला। काढणीला आलेलं सोयाबीन हार्वेस्टिंगला होतात। सोयाबीन जवळजवळ टोटल आता बाहेर काढणं अशक्यच आहे बुडालेल्याची। शेतकरी पेरणीपासून नांगरणीपासून जे खर्च करतो तो खर्च तर नक्कीच त्या मदतीपासून मिळणार नाही, परंतु एक शासनाला विनंती आहे का शेतकऱ्याला एक आधार मिळावा म्हणून असं योग्य ते असं त्यांना अनुदान या ठिकाणी प्राप्त करून दिलं पाहिजे। स्वप्न या पीक घेताना पाहिलेलं होतं, त्या स्वप्नांचा कुठेतरी या पावसानं चुराडा केलाय की काय, असंच चित्र सध्या राहता तालुक्यात आहे। त्यामुळे आता पंचनामे कधी होणार आणि शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, राहता, अहिल्यानगर।